नमस्कार, मी अर्चना अंचलवार संवाद कवितेतूनचा हा 7वा भाग घेऊन आपल्या भेटीला काही कविता घेऊन आले आहे. आपल्या सर्वांना माणसांची सोबत हवी असते. कम्युनिकेशन, इंटरॅक्शन याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो. दुसऱ्यांशी संवाद साधता आला पाहिजे यासाठीही आपण प्रयत्न करत असतो. आजच्या सोशलाइज्ड आणि बहिर्मुखी होण्याच्या नादात आपण स्वतःला कधी एकटं ठेवत नाही. नेहमी गर्दी आपल्याला हवी असते आणि जर माणसं सोबत नसली ना तर आपण TV, मोबाईल, लॅपटॉप तरी सोबत ठेवतो. निदान त्यांचा आवाज तरी आपल्याला हवासा वाटतो. खरं तर आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक समस्या भेडसावत असतात. अनेक प्रश्नांशी आपण सामना करत असतो. अशा वेळेला आपली म्हणणारी, आधार देणारी माणसं आपल्या अवतीभोवती असतात, पण तरीसुद्धा लढा देताना आपण एकटेच असतो. पाण्यात पोहताना आपल्यालाच हातपाय हलवावे लागतात. परीक्षेचा पेपर सोडवताना सुद्धा आपण एकटेच असतो. आणि म्हणून आपल्याला आयुष्य जगताना आपली कुवत काय आहे, आपली जिद्द किती आहे हे ओळखण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी दुसऱ्यांशी जसा आपण संवाद साधतो तसाच स्वतःशी सुद्धा आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. स्वतःशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, कितीतरी वेळ आम्ही दिवसभरात स्वतःशी बोलत असतो की मनातल्या मनात. आणि हे खरं आहे, आपण इतरांशी जितका वेळ बोलतो त्यापेक्षा जास्त वेळ स्वतःशी बोलत असतो. पण हे बोलणं थोडंसं विस्कळीत, वाहवत जाणारं, सूत्रबद्ध नसतं. थोडासा वेळ काढून आपण स्वतःच्या मनाशी किती वेळा गप्पा मारल्या आहेत? स्वतःच्या मनाशी आपण मैत्री केली आहे का? आपल्या मनाला काय हवं आहे ते कधी विचारलं आहे? याच अर्थाची अनुराधा पाटील यांची कविता, आपणच आपल्याला लिहिलेली पत्र वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावीत वाऱ्यावर पाने. कधीतरी हसून आपणच आपल्याला सांगावी एखादी सुंदर गोष्ट. आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांचं एखादं गाणं. आपणच जपावेत मनात वाऱ्यावर झुलणारे गवताचे तुरे. एखादी दुरात धावणारी पायवाट जपावेत काही नसलेले भास. जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही. जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही. मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास. किती सुंदर विचार आहे नाही? आपण आपल्याला पत्र लिहावं. लिहून पाहायला काय हरकत आहे? 4 ओळींचं पत्र लिहिता लिहिता ते नक्कीच 4 पानी होऊन जाईल. कधी आपण आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आहे? आपल्यासाठी एखादं गाणं गुणगुणलं आहोत? आपल्या मनाला कधी गुंजारलंय? आपल्या मनाला कधी शाबासकी दिली आहे? दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपण जगतो तेव्हा आपलं मन कधी हिरमुसलं होत नाही ना, याकडे आपण लक्ष दिलंय? आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडणार नाहीत, पण मनातल्या इच्छा आकांक्षांना श्वास देऊन आपल्याला जगवता आलं पाहिजे. खरं तर रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडीशी मोकळीक आपल्यालाही हवी असते. मरगळलेल्या मनाला ताजं करण्याची आवश्यकता असते. थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते आणि भरकटलेल्या विचारांना स्थिर करण्याचीही आवश्यकता असते. आणि म्हणून गर्दीपासून दूर जाऊन एकांताची आवश्यकता असते. एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. एकांत हा शब्द उच्चारताच आपल्या सर्वांना संत तुकारामांची ती अभंग ओळ आठवत असेल. येणे सुखे रुचे एकांताचा वास. संत तुकोबा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुचे. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. संसार तापाने दग्ध झालेले संत तुकोबाराय जेव्हा चित्त शांतीसाठी सामान्यांपासून दूर, गर्दीपासून दूर भंडार डोंगराच्या पश्चिमेकडे जाऊन बसत, तेव्हा वृक्ष, वेली, झरे, निर्झर, वनचर यांच्या सान्निध्यात ते तल्लीन होऊन जात. त्यांच्याशी संवाद साधता साधता ते आत्मसंवाद करू लागत. रमे तेथे मन क्रीडा करी. आणि असा एकांत घडला की तुकोबा म्हणतात की नाही गुणदोष अंगी येतं. आपले गुणदोष आपल्याला समजायला लागतात. अशा एकांताने आत्मपरीक्षण करता येतं, स्वतःकडे त्रयस्थपणे पाहता येतं. तुका म्हणे होय मनासी संवाद. वाद संवाद करता करता आपल्याला आपला आतला आवाज ऐकायला मिळतो. आणि जो स्वतःचा आतला आवाज ऐकू शकतो त्याच्या मनाला, त्याच्या चित्ताला शांतता लाभते, समाधान लाभतं. जो आत्मसंवाद करू शकतो तो निश्चितच दुसऱ्याशी होणारे विसंवादही टाळू शकतो. करूया प्रयत्न. कशा वाटतात तुम्हाला या कविता? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि संवाद कवितेतूनचा हा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. धन्यवाद.